अलिबाग आणि कोकणचे खरे सौंदर्य पाहावे तर पावसाळ्यात। पाऊस सुरू झाला की सगळीकडे हिरवेगार गालिचे पसरतात आणि जिकडे तिकडे पाण्याचे लहान मोठे झरे धबधबे वाहू लागतात। अलिबाग परिसरात डोंगराळ भागात अशी बरीचशी निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासारखी आहेत। अशीच एक जागा म्हणजे अलिबाग रोहा रस्त्यावरील बेलोशी गावात असलेला कोंडी धबधबा। पुरेसा पाऊस पडल्यावर हा धबधबा सुरू होतो। बेलोशी गावाच्या डोंगरावर वसलेला कोंडी धबधबा 3 ते 4 वर्षापासून सुप्रसिद्ध झाला आहे। परंतु याचे श्रेय जाते ते महेंद्र गावंड आणि कलातरंग टीमला। पावसाळ्यात पूर्वी कोंडीला अनेकांनी भेट दिली असेल, मात्र कलातरंग महेंद्र गावंड यांनी तेथील निर्जीव लहान मोठ्या दगडांना पेंटिंग करून सजीव सृष्टी निर्माण केली। त्यामुळे तेथील परिसराला शोभा आली। आता तर निसर्गाच्या सानिध्यात राहून तेथील हुबेहूब दिसणारे वाघ, सिंह, कासव, पक्षी, मासे व जहाज यामुळे धबधबा अगदी प्रसन्न वाटतो। फोटोग्राफीसाठी तर वेगळाच अनुभव इकडे येतो। तरी सर्वांनी एकदा तरी पावसाळ्यात कोंडी धबधब्याला भेट द्यावी आणि तेथील कलातरंग महेंद्र गावंड यांनी केलेले पेंटिंग व निसर्गाच्या कुशीत जाऊन पर्यटकांनी आनंद घ्यावा, असे कैलास कासकर यांनी पर्यटकांना आवर्जून सांगितले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।